नमस्कार. आजचा आपला हा विषय खऱ्या अर्थाने एका विलक्षण प्रवासाची गोष्ट आहे. दगडावर कोरलेल्या अक्षरांपासून ते थेट आजच्या डिजिटल युगात जागतिक स्तरावर 10व्या क्रमांकावर विराजमान असलेल्या आपल्या भाषेची. होय, आपण मराठी भाषेच्या उत्क्रांतीचा हा ऐतिहासिक प्रवास अगदी पुराव्यांसकट समजून घेणार आहोत. खरंच हा प्रवास थक्क करणारा आहे. आजचं हे सादरीकरण म्हणजे एका अर्थाने आपला ऐतिहासिक अभ्यासक्रमच असणार आहे. आपण ढोबळमानाने 6 प्रमुख टप्पे पाहणार आहोत. अगदी भारतीय लिपींच्या उगमापासून ते प्राचीन शिलालेख, देवनागरी आणि मोडी लिपीचा विकास, काही सुरुवातीचे महत्त्वाचे ग्रंथ, आधुनिक साहित्याचे शिल्पकार आणि शेवटी या भाषेचं आजचं जागतिक स्थान. चला तर मग थेट विषयाला हात घालूया. तर या प्रवासाची सुरुवात होते ते अगदी प्राचीन काळापासून. म्हणजे या भूमीत लिखित संवादाची नेमकी सुरुवात कशी झाली, लिपीचा पाया कसा रचला गेला. आता लिपी या शब्दाचा नेमका अर्थ काय हे समजून घेणं खूप रंजक आहे. लिपी हा शब्द संस्कृतमधील लिप या धातूपासून तयार झालाय. याचा अर्थ होतो लिंपणे किंवा सारवणे. विचार करा, प्राचीन काळी हाताने, रंगाने किंवा मातीने भिंतीवर सारवून लिहिण्याची जी पद्धत होती ना, त्यावरून हा शब्द रूढ झाला असावा. सोप्या भाषेत सांगायचं तर मुखावाटे निघणाऱ्या ध्वनींना दिलेलं दृश्यरूप म्हणजे लिपी. प्राचीन भारतीय लिपींमधला फरकही खूप लक्षवेधी आहे बरं का. एकीकडे आहे ब्राह्मी लिपी. हिला भारतातील सर्व लिपींची जननी मानलं जातं. ब्रह्मदेवाने तिची निर्मिती केली अशी एक मान्यता आहे आणि ती आर्यांची पर्यायाने आपली ऐतिहासिक राष्ट्रीय लिपी म्हणून ओळखली जाते. दुसरीकडे 3ऱ्या शतकात आशिया खंडात वापरली जाणारी खरोष्टी लिपी, कुशाण काळातली ही लिपी. पण गंमत बघा, या लिपीचा आकार चक्क गाढवाच्या ओठांसारखा असल्यामुळे तिला खरओष्ठी म्हणजे खरोष्ठी हे नाव पडलं. ललित विस्तार या बौद्ध ग्रंथात तिचा उल्लेख मिळतो. आणि मुख्य म्हणजे ही आर्यांची लिपी नव्हती हे इथे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. लिपीचा उगम पाहिल्यानंतर आता आपण इतिहासातील त्या पहिल्या भौतिक पुराव्यांकडे वळूया, ज्यांनी या भाषेचं अस्तित्व दगडांवर कायमचं कोरून ठेवलं. हा संपूर्ण कालक्रम जर आपण पाहिला तर भाषेचा विकास कसा होत गेला हे अगदी स्पष्ट होतं. सुरुवात होते ती तब्बल 2200 वर्षांपूर्वीच्या जुन्नर जवळच्या नाणेघाट शिलालेखापासून. मग पुढे इसवी सन 983 मध्ये कर्नाटकातील श्रवणबेळगोळ इथे गोमटेश्वराच्या पुतळ्याखाली आढळलेला शिलालेख. आणि त्यानंतर येतो इसवी सन 1012चा अक्षीचा शिलालेख. शिलाहार वंशीय राजा पहिला केसीदेवराय याचा प्रधान भय्यू सेणुई याच्या काळात कोरला गेलेला हा अक्षीचा शिलालेख मराठी भाषेतील अत्यंत स्पष्ट असा आद्य शिलालेख मानला जातो. इतिहासकारांच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळचा हा नाणेघाट शिलालेख विचार करा, तब्बल 2200 वर्ष जुना आहे. यावर प्राचीन ब्राह्मी लिपीत कोरलेली महारठीनो ही अक्षरे म्हणजे या भाषिक प्रदेशाचा एक अत्यंत भक्कम आणि दुर्मिळ असा पुरातत्वीय पुरावा आहे. अर्थात मानवी संस्कृती जशी प्रगत होत गेली तशी लेखनाची अधिक शास्त्रशुद्ध आणि सुव्यवस्थित पद्धत विकसित करणं गरजेचं बनलं. आणि येथूनच खऱ्या अर्थाने देवनागरीचा प्रवास सुरू झाला. देवनागरीची निर्मिती हा एक अत्यंत शास्त्रशुद्ध टप्पा होता. उत्तर भारतात 9व्या आणि 10व्या शतकात ब्राह्मी कुटील लिपीपासून तिचा विकास झाला. आता यात काय विशेष आहे तर डावीकडून उजवीकडे लेखन, अचूक शिरोरेषा, उभे, आडवे आणि गोलाकार वळण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक ध्वनीसाठी एक स्वतंत्र वर्ण. यामुळे आपण जे लिहितो त्याचा अगदी हुबेहूब उच्चार करता येतो. म्हणूनच या अचूक आणि आदर्श लिपीला बाळबोध लिपी असंही अगदी सार्थपणे म्हटलं जातं. पण शास्त्रशुद्ध लेखनाबरोबरच प्रशासकीय कामात आणि पत्रव्यवहारात एका गोष्टीची नितांत गरज होती, ती म्हणजे वेग. आणि याच गरजेतून एका नवीन सलग लिहिल्या जाणाऱ्या लिपीचा जन्म झाला. सुस्पष्ट अशा देवनागरीची तुलना मोडी लिपीसोबत करणं खरंच खूप रंजक आहे. प्रशासकीय कामकाजात वेळ वाचवणं ही त्या काळची मोठी गरज होती. त्यामुळे 13व्या शतकात हेमाद्री पंडितांनी या धावत्या लिपीचा म्हणजेच धाव लिपीचा शोध लावला. शिवकाळ आणि विशेषतः पेशवे काळात अक्षरे मोडून किंवा वळवून लेखणी न उचलता डावीकडून उजवीकडे सलग लिहिण्याची ही पद्धत प्रशासनासाठी एक गेम चेंजर म्हणजे अत्यंत क्रांतिकारी ठरली. लिपीचा विकास होत असतानाच दुसरीकडे साहित्याचा पायाही भक्कम होत होता. हे प्राचीन ग्रंथ बघा, 5व्या शतकातील प्रवरसेन यांचा सेतुबंध, 8व्या शतकातील कौथुल यांचा लीलावती, तसेच 13व्या शतकातील केशवदेव व्यासांचा दृष्टांतपाठ आणि भीष्माचार्यांची पंचवार्तिका. या सगळ्या प्राचीन ग्रंथांनीच खऱ्या अर्थाने भाषेच्या या समृद्ध परंपरेची मुहूर्तमेढ रोवली. पुढे छापखान्यांचा उदय झाला आणि आधुनिक विचारसरणीमुळे साहित्यात एक नवं पर्व सुरू झालं. साहित्य आता फक्त मनोरंजनापुरतं मर्यादित राहिलं नाही, तर ते समाज प्रबोधनाचं एक प्रभावी माध्यम बनलं.
या आधुनिक पर्वाने आपल्याला काही खऱ्या अर्थाने क्रांती घडवणारे दिग्गज दिले. बाबा पदमनजी यांची यमुना पर्यटन ही पहिली सामाजिक कादंबरी, तर रा. भी. गुंजीकरांची मोचनगड ही पहिली ऐतिहासिक कादंबरी ठरली. आधुनिक कवितेचा विचार केला तर केशव सूत हे आधुनिक कवितेचे जनक बनले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या आधुनिक कवितेच्या जननी. तसंच साळूबाई तांबवेकर ह्या पहिल्या महिला कादंबरीकार ठरल्या. या सगळ्या महनीय व्यक्तींनी भाषेला समाज प्रबोधनाची एक नवी आणि अतिशय महत्त्वाची धार दिली. तर या हजारो वर्षांचा प्रवासाचा आणि इतक्या महान साहित्यिक योगदानाचा नेमका एकत्रित परिणाम काय झाला? आजच्या आधुनिक जगात या भाषेचं नक्की स्थान काय आहे? ही आकडेवारी खरंच अभिमानास्पद आहे. 2000 वर्षांपूर्वी दगडावर कोरल्या गेलेल्या एका भाषेने आज जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीत चक्क 10वं स्थान मिळवलं आहे. विचार करा, जगातल्या हजारो भाषांमध्ये टॉप 10 मध्ये असणं. भाषेचा हा जागतिक विस्तार खरोखरच थक्क करणारा आहे. आणि फक्त जागतिक पातळीवरच नाही, तर भारताच्या 22 अधिकृत भाषांपैकी बोलणाऱ्यांच्या संख्येनुसार मराठी भाषेचा क्रमांक देशात 3रा लागतो. महाराष्ट्र राज्याची ती अधिकृत आणि गोवा राज्याची ती सहअधिकृत भाषा म्हणून आज अगदी दिमाखात उभी आहे. तर दगडावर कोरलेल्या अक्षरांपासून सुरू झालेला हा प्रवास आज आपल्या डिजिटल स्क्रीन्स आणि AIच्या जगापर्यंत येऊन पोचला आहे. 2000हून अधिक वर्षांचा समृद्ध इतिहास असलेली ही भाषा मानवी संवादाच्या यापुढील तांत्रिक युगात नेमके कोणते नवे रूप धारण करेल हाच विचार करायला लावणारा प्रश्न आज इथे सोडून जातो. इतिहासाची आणि नवीन गोष्टी शिकण्याची ही आवड अशीच कायम ठेवा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.